ही नवीन कन्सेप्ट आहे थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस. विद्यार्थी मित्रांनो, या पॅरलल ऍक्सिस थेरमच्या माध्यमातून आपण आपल्याला दिलेल्या रिजिड बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करणार आहोत. आणि या पॅरलल ऍक्सिस थेरमच्या माध्यमातून आपल्याला दिलेल्या कोणत्याही रिजिड बॉडीचा आपल्याला त्या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करता येतो. मग ती बॉडी रिंग असेल किंवा ती बॉडी डिस्क असेल किंवा ती बॉडी सिलेंडर असेल किंवा ती बॉडी रॉड असेल, आपण या सगळ्या रिजिड बॉड्यांचा त्या ठिकाणी पॅरलल ऍक्सिस थेरमच्या माध्यमातून मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करू शकतो. आणि मग ज्या थेरमच्या माध्यमातून आपण या बॉड्यांचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करणार आहोत तो थेरम नेमका काय हे पहिल्यांदा आपल्याला समजून घेतलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, हा पॅरलल ऍक्सिस थेरम काय सांगतो तर पॅरलल ऍक्सिस थेरम असं सांगतो की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रोटेटिंग रिजिड बॉडी अबाउट एनी ऍक्सिस पासिंग थ्रू पॉइंट O is equal to the sum of moment of inertia about parallel axis passing through the center of mass and product of mass of body and square of perpendicular distance between two parallel axes. विद्यार्थी मित्रांनो, रिजिड बॉडीचा O पॉइंट मधून गेलेल्या ऍक्सिस भोवतीचा इनर्शिया I बेस O हा ह्या ऍक्सिसला पॅरलल असणाऱ्या आणि रिजिड बॉडीच्या सेंटर ऑफ मास मधून गेलेल्या ऍक्सिस भोवतीच्या इनर्शियाची म्हणजेच I बेस C ची, त्याचबरोबर रिजिड बॉडीचा मास आणि दोन पॅरलल ऍक्सिस मधल्या डिस्टन्सचा स्क्वेअर यांचा प्रोडक्ट म्हणजेच रिजिड बॉडीचा मास m आणि दोन पॅरलल ऍक्सिस मधल्या डिस्टन्स चा स्क्वेअर म्हणजे a चा स्क्वेअर यांचा प्रोडक्ट mh स्क्वेअर यांची काय असते ऍडिशन असते. विद्यार्थी मित्रांनो, अर्थातच आपण काय सांगणार रिजिड बॉडीचा O पॉइंट मधून गेलेल्या ऍक्सिस भोवतीचा इनर्शिया ऍट बेस O हा त्या ऍक्सिसला पॅरलल असणारा आणि रिजिड बॉडीच्या सेंटर ऑफ मास मधून गेलेल्या ऍक्सिस भोवतीच्या इनर्शियाची म्हणजेच ऍट बेस C ची, त्याचबरोबर रिजिड बॉडीचा मास आणि दोन पॅरलल ऍक्सिस मधल्या डिस्टन्सचा स्क्वेअर यांचा प्रोडक्ट यांची काय असते ऍडिशन असते. रिजिड बॉडीचा O पॉइंट मधून गेलेल्या ऍक्सिस भोवतीचा इनर्शिया हा त्या ऍक्सिसला पॅरलल असणाऱ्या आणि रिजिड बॉडीच्या सेंटर ऑफ मास मधून गेलेल्या ऍक्सिस भोवतीच्या इनर्शियाची म्हणजेच ऍट बेस C ची, त्याचबरोबर रिजिड बॉडीचा मास आणि दोन पॅरलल ऍक्सिस मधल्या डिस्टन्सचा स्क्वेअर यांचा प्रोडक्ट यांची काय असते ऍडिशन असते. आणि मग विद्यार्थी मित्रांनो, या फॉर्म्युलेच्या माध्यमातून आपण आपल्याला दिलेल्या कोणत्याही बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करू शकतो. अर्थातच विद्यार्थी मित्रांनो, हा फॉर्म्युला आपल्याला कसा मिळतोय हे आपण या थेरमच्या माध्यमातून काय करणार आहोत अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी I बेस O हा O पॉइंट मध्ये गेलेल्या ऍक्सिस भोवतीचा इनर्शिया आहे. I बेस C हा C पॉइंट मध्ये गेलेल्या ऍक्सिस भोवतीचा इनर्शिया आहे. रिजिड बॉडीचा मास कॅपिटल M आहे, तर दोन पॅरलल ऍक्सिस मधला डिस्टन्स किती आहे h आहे. आणि मग हा जो फॉर्म्युला दिलाय हा फॉर्म्युला आपल्याला कसा मिळाला याच्याबद्दल आपण आता काय करणार आहोत चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पॅरलल ऍक्सिस थेरम अभ्यासत असताना रिजिड बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करण्यासाठी आवश्यक असणारं ऍट बेस O इज इक्वल टू ऍट बेस C प्लस mh स्क्वेअर हे इक्वेशन, हा फॉर्म्युला त्या ठिकाणी आपल्याला कसा मिळतोय हे आपण फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतोय. आणि मग हे फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करत असताना त्या ठिकाणी आपण काय घेतोय रिजिड बॉडी घेतोय. आणि ही रिजिड बॉडी तिच्या कोणत्याही एका O पॉइंट मधून गेलेल्या आणि प्लेनला परपेंडिक्युलर असणाऱ्या ऍक्सिस भोवती रोटेशन मोशन परफॉर्म करते असं आपण सांगतो. काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो, कन्सिडर अ रिजिड बॉडी rotating about an axis passing through
point O and perpendicular to plane. आता विद्यार्थी मित्रांनो, ही बॉडी O पॉइंट मधून गेलेल्या ऍक्सिस भोवती रोटेशन मोशन परफॉर्म करत असताना रिजिड बॉडीचा O पॉइंट मधून गेलेल्या ऍक्सिस भोवतीचा इनर्शिया फाइंड आउट करत असताना हा इनर्शिया फाइंड आउट करण्यापूर्वी आपल्याला रिजिड बॉडी ज्या स्मॉल एलिमेंट पासून बनलेले आहे त्या स्मॉल एलिमेंटचा O पॉइंट मधून गेलेल्या ऍक्सिस भोवतीचा इनर्शिया फाइंड आउट करावा लागेल. आणि मग हा इनर्शिया फाइंड आउट केल्यानंतर त्या इनर्शियाचे इंटिग्रेशन घेऊन आपल्याला पूर्ण रिजिड बॉडीचा O पॉइंट मधून गेलेल्या ऍक्सिस भोवतीचा इनर्शिया मिळू शकतो. आणि मग त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिला फोकस हा स्मॉल एलिमेंट वरती ठेवावा लागेल. आणि मग त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, आपण एक स्मॉल एलिमेंट कन्सिडर करतोय. आणि म्हणून मी या ठिकाणी म्हणतोय, कन्सिडर अ स्मॉल एलिमेंट of a rigid body of mass dm situated at point P. आणि विद्यार्थी मित्रांनो, P पॉइंटला असलेला आणि dm एवढा मास असलेला हा जो स्मॉल एलिमेंट आहे, ह्या स्मॉल एलिमेंटचं O पॉइंट मध्ये गेलेल्या ऍक्सिस पासूनचा डिस्टन्स किती आहे? r आहे. तर ह्या स्मॉल एलिमेंटचं C पॉइंट मध्ये गेलेल्या ऍक्सिस पासूनचा डिस्टन्स किती आहे? r नॉट आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण सांगतोय हियर OP is equal to r and CP is equal to r naught. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण सांगितल्याप्रमाणे दोन पॅरलल ऍक्सिस मध्ये डिस्टन्स किती आहे? h आहे. आणि म्हणून OC is equal to EH. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता काय करतोय? आपण आता स्मॉल एलिमेंटचा O पॉइंट मधून गेलेल्या ऍक्सिस भोवतीचा इनर्शिया फाइंड आउट करतोय. आणि म्हणून मी सीआयडी सांगतोय, moment of inertia of small element situated at point P about an axis passing through point O is given by. विद्यार्थी मित्रांनो, dm एवढा मास असणाऱ्या आणि P पॉइंट असलेल्या ह्या स्मॉल एलिमेंटचा O पॉइंट मध्ये गेलेल्या ऍक्सिस भोवतीचे इनर्शिया फाइंड आउट करत असताना हा इनर्शिया आपल्याला त्या ठिकाणी काय मिळेल? d at base O is equal to mass of small element dm into square of perpendicular distance from axis of rotation. आणि विद्यार्थी मित्रांनो, स्मॉल एलिमेंटचा O पॉइंट मध्ये गेलेल्या ऍक्सिस भोवतीचा इनर्शिया मिळाला आणि हा इनर्शिया काय? d at base O is equal to dm into r square. हा इक्वेशन नंबर त्या ठिकाणी काय केला? फर्स्ट. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला मिळालेल्या ह्या इनर्शियावरून आपण रिजिड बॉडीचे इनर्शिया फाइंड आउट करू शकतो का? करू शकतो. काय म्हणणार मग आपण? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिजिड बॉडी about an axis passing through point O is given by. आता हा इनर्शिया फाइंड आउट करण्यासाठी
आपल्याला इक्वेशन फर्स्टला काय करावं लागेल, इंटिग्रेट करावं लागेल आणि मग त्या ठिकाणी आपल्याला इक्वेशन मिळेल इंटिग्रेशन ओव्हर डी आय बेस ओ इज इक्वल टू इंटिग्रेशन ओव्हर डीएम इनटू आर स्क्वेअर. आता विद्यार्थी मित्रांनो इंटिग्रेशन ओव्हर डी आय बेस ओ म्हणजे त्या ठिकाणी काय असतं आय बेस ओ आणि या ठिकाणी आपल्याला रिजिड बॉडीचा ओ पॉइंट मध्ये गेलेला ऍक्सिस भोवतीचा इनर्शिया मिळाला. अर्थातच हा इनर्शिया काय आहे आय बेस ओ इज इक्वल टू इंटिग्रेशन ओव्हर डी आय बेस ओ इज इक्वल टू इंटिग्रेशन ओव्हर डीएम इनटू आर स्क्वेअर. आता विद्यार्थी मित्रांनो रिजिड बॉडीचा ओ पॉइंट मध्ये गेलेला ऍक्सिस भोवतीचा इनर्शिया फाइंड आउट केल्यानंतर आपण ह्या रिजिड बॉडीचा सी पॉइंट मध्ये गेलेल्या ऍक्सिस भोवतीचा काय फाइंड आउट करणार आहोत, मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो पी पॉइंट असलेल्या स्मॉल एलिमेंटचा ओ पॉइंट मध्ये गेलेल्या ऍक्सिस भोवतीचा इनर्शिया फाइंड आउट केल्यानंतर ह्या एलिमेंटचा सी पॉइंट मध्ये गेलेल्या ऍक्सिस भोवतीचा इनर्शिया आपण काय करणार आहोत फाइंड आउट करणार आहोत. आणि मग हा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला काय सांगावं लागेल, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्मॉल एलिमेंट which is situated at point P about an axis passing through point C is given by. आणि विद्यार्थी मित्रांनो P पॉइंट असलेल्या आणि डीएम एवढं मास असणाऱ्या स्मॉल एलिमेंटचा C पॉइंट मध्ये गेलेल्या ऍक्सिस भोवतीचा इनर्शिया हा त्या ठिकाणी काय असेल डी आय बेस सी इज इक्वल टू मास ऑफ स्मॉल एलिमेंट डीएम इनटू द डिस्टन्स ऑफ स्मॉल एलिमेंट फ्रॉम पॉइंट सी इज आर नॉट. आपल्याला त्याचं काय करावं लागेल स्क्वेअर आणि मग आर नॉट चा स्क्वेअर आणि डीएम यांचा प्रोडक्ट घेतला की आपल्याला त्या स्मॉल एलिमेंटचा सी पॉइंट मध्ये गेलेल्या ऍक्सिस भोवतीचा काय मिळेल मोमेंट ऑफ इनर्शिया मिळेल. आणि मग विद्यार्थी मित्रांनो आता हा मोमेंट ऑफ इनर्शिया काय मिळेल डी आय बेस सी इज इक्वल टू डीएम इनटू आर नॉट स्क्वेअर. ह्याला इक्वेशन नंबर त्या ठिकाणी काय दिला 3 दिला. आता विद्यार्थी मित्रांनो स्मॉल एलिमेंटचा सी पॉइंट मध्ये गेलेल्या ऍक्सिस भोवतीचा इनर्शिया फाइंड आउट केल्यानंतर आपण पूर्ण रिजिड बॉडीचा सी पॉइंट मध्ये गेलेल्या ऍक्सिस भोवतीचा इनर्शिया त्या ठिकाणी काय करू शकतोय फाइंड आउट करू शकतोय. आणि म्हणून या ठिकाणी आपण सांगतोय मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिजिड बॉडी अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू पॉइंट सी इज गिवन बाय आय बेस सी इज इक्वल टू इंटिग्रेशन ओव्हर डी आय बेस सी इज इक्वल टू इंटिग्रेशन ओव्हर डीएम इनटू आर नॉट स्क्वेअर. हे जे इक्वेशन त्या ठिकाणी आपल्याला मिळालं हे इक्वेशन आपण इक्वेशन नंबर काय देतोय 4 देतो. विद्यार्थी मित्रांनो रिजिड बॉडीचा ओ पॉइंट मध्ये गेलेला ऍक्सिस भोवतीचा इनर्शिया त्या ठिकाणी आपण फाइंड आउट केला. रिजिड बॉडीचा सी पॉइंट मध्ये गेलेला ऍक्सिस भोवतीचा इनर्शिया त्या ठिकाणी आपण या ठिकाणी फाइंड आउट केला. आता हे जे इक्वेशन्स मिळाले ह्या इक्वेशनच्या माध्यमातून पॅरलल ऍक्सिस थेरम साठीचं I base O is equal to I base C plus mh square हे इक्वेशन कसं मिळतंय हे त्या ठिकाणी आपण फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि हा प्रयत्न करत असताना पॉइंट P पासून एक्सटेंडेड केलेल्या लाईन OC वरती आपण त्या ठिकाणी काय करणार आहोत परपेंडिक्युलर टाकणार आहोत. आणि म्हणून या ठिकाणी मी म्हणतोय नाउ फ्रॉम पॉइंट P draw PD perpendicular to OC produced. Let distance CD is equal to x. विद्यार्थी मित्रांनो पॉइंट P पासून एक्सटेंडेड केलेल्या लाईन OC वरती अर्थातच एक्सटेंड केलेली लाईन OC ही कुठपर्यंत एक्सटेंड केली D पॉइंट पर्यंत एक्सटेंड केली आणि C to D हे डिस्टन्स त्या ठिकाणी काय असं सांगतोय x आहे इतका आपण त्या ठिकाणी सांगतोय. आणि विद्यार्थी मित्रांनो पॉइंट P पासून एक्सटेंडेड केलेल्या लाईन OC वरती म्हणजेच CD वरती परपेंडिक्युलर टाकल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी कोणता ट्रायंगल मिळाला ट्रायंगल OPD हा राईट अँगल ट्रायंगल त्या ठिकाणी आपल्याला मिळाला. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण सांगतोय इन ट्रायंगल OPD in triangle OPD angle ODP is equal to 90 degree. Therefore triangle OPD
आपण त्या ठिकाणी कोणता थेरम यूज करत असतो? पायथागोरस थेरम यूज करत असतो. आणि म्हणून या ठिकाणी मी म्हणणार बाय युजिंग पायथागोरस थेरम. आणि विद्यार्थी मित्रांनो, पायथागोरस थेरम काय आहे? तर पायथागोरस थेरम आहे हायपोटेन्यूजचा स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट साइडचा स्क्वेअर प्लस सेकंड साइडचा स्क्वेअर. आणि विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा हायपोटेन्यूजचा स्क्वेअर म्हणजे त्या ठिकाणी कशाचा स्क्वेअर करावा लागेल? ओपीचा स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट साइड काय त्या ठिकाणी ओडी, आणि म्हणून ओडीचा देखील काय करावं लागेल? स्क्वेअर करावा लागेल प्लस सेकंड साइड काय पीडी, मग पीडीचा पण त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल? स्क्वेअर करावा लागेल. आणि म्हणून ओपीचा स्क्वेअर इज इक्वल टू ओडीचा स्क्वेअर प्लस पीडीचा स्क्वेअर. हियर आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ओडी म्हणजेच नेमकं किती? ओसी प्लस सीडी आहे. आणि म्हणून ओडी इज इक्वल टू ओसी प्लस सीडी असं त्या ठिकाणी आपल्याला इक्वेशन मिळेल. आणि मग ओपी स्क्वेअर इज इक्वल टू, आता ओडी साठी त्या ठिकाणी आपण कोणती टर्म पुट अप करणार? ओसी प्लस सीडी टर्म पुट अप करणार. आणि म्हणून ओडीचा स्क्वेअर असं म्हणण्याऐवजी मी काय म्हणणार आता? ओसी प्लस सीडी ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस पीडीचा स्क्वेअर प्लस पीडीचा स्क्वेअर. आता विद्यार्थी मित्रांनो, ओपीचा स्क्वेअर इज इक्वल टू, आता या ठिकाणी ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करणार. हा फॉर्म्युला या ठिकाणी अप्लाय करणार. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा फॉर्म्युला अप्लाय केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला काय मिळेल? फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे ओसीचा स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म ओसी इंटू सेकंड टर्म सीडी प्लस सीडीचा स्क्वेअर प्लस पीडीचा स्क्वेअर. विद्यार्थी मित्रांनो, ओपी स्क्वेअरला ओपी स्क्वेअर ॲज इट इज इक्वल टू ॲज इट इज ओसी स्क्वेअर प्लस 2oc इंटू सीडी प्लस सीडी स्क्वेअर प्लस पीडी स्क्वेअर. हे जे आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे, ह्या इक्वेशन मधल्या ह्या लास्टच्या 2 टर्म्स वरती आपण त्या ठिकाणी फोकस करणार आहोत. मग ह्या टर्म्स वरती फोकस करत असताना विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी दुसरा एक राईट अँगल ट्रायंगल भेटतोय. आणि हा राईट अँगल ट्रायंगल आहे सीपीडी. आणि मग आता या राईट अँगल ट्रायंगल बद्दल देखील त्या ठिकाणी आपण चर्चा करू. आणि या राईट अँगल ट्रायंगल बद्दल चर्चा केल्यानंतर त्या ठिकाणी देखील आपण पायथागोरस थेरम यूज करू. आणि हा थेरम यूज केल्यानंतर हे जे इक्वेशन आहे, ज्या इक्वेशनला आपण इक्वेशन नंबर त्या ठिकाणी लिहिली जातोय 5, ह्या इक्वेशन मध्ये आपण त्या टर्म्सचा त्या ठिकाणी काय करू? यूज करू. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण आता सांगतोय इन ट्रायंगल सीपीडी. इन ट्रायंगल सीपीडी अँगल सीडीपी is equal to 90 degree. Therefore, triangle CPD is a right angle triangle. विद्यार्थी मित्रांनो, ज्या हा राईट अँगल ट्रायंगल आहे त्यावरती या ठिकाणी कोणता थेरम यूज करणार आहे? पायथागोरस थेरम. आणि म्हणून मी म्हणतोय बाय युजिंग पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पायथागोरस थेरम यूज केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी इक्वेशन काय मिळेल? हायपोटेन्यूजचा स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट साइडचा स्क्वेअर प्लस सेकंड साइडचा स्क्वेअर. या ठिकाणी आपल्याला इक्वेशन मिळेल हायपोटेन्यूजचा स्क्वेअर म्हणजे सीडीचा स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट साइडचा स्क्वेअर म्हणजे सीडीचा स्क्वेअर प्लस सेकंड साइडचा स्क्वेअर म्हणजे त्या ठिकाणी पीडीचा स्क्वेअर. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला जे इक्वेशन मिळालेलं आहे त्या इक्वेशनला आपण इक्वेशन नंबर काय लिहूया? 6 लिहूया. मग आता विद्यार्थी मित्रांनो, इक्वेशन 6 मध्ये
cp स्क्वेअर इज इक्वल टू cd स्क्वेअर प्लस pd स्क्वेअर असं आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे आणि इक्वेशन 5 मध्ये cd स्क्वेअर प्लस pd स्क्वेअर ही टर्म त्या ठिकाणी आलेली आहे आणि मग इक्वेशन 5 मधल्या cd स्क्वेअर प्लस pd स्क्वेअर या टर्म ऐवजी त्या ठिकाणी आपण एकच टर्म यूज करू शकतो आणि ती टर्म आहे cd स्क्वेअर ची आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपण सांगतोय पुट इक्वेशन 6 इन इक्वेशन 5 आणि विद्यार्थी मित्रांनो इक्वेशन 6 इक्वेशन 5 मध्ये पुट अप करत असताना त्या ठिकाणी आपल्याला नवीन इक्वेशन काय मिळेल OP स्क्वेअर इज इक्वल टू OC स्क्वेअर प्लस 2OCCD प्लस cd स्क्वेअर प्लस pd स्क्वेअर त्या ठिकाणी काय पुट अप करतोय आपण cp स्क्वेअर पुट अप करतोय मग त्या ठिकाणी आपल्याला इक्वेशन मिळालं OP स्क्वेअर इज इक्वल टू OC स्क्वेअर प्लस 2OCCD प्लस cp स्क्वेअर आता विद्यार्थी मित्रांनो cp स्क्वेअर ची टर्म आहे ती आपण मिडल टर्म त्या ठिकाणी लिहू आणि मिडल च्या ठिकाणी जी टर्म आहे ती आपण लास्टला लिहू इक्वेशन काय मिळेल OP स्क्वेअर इज इक्वल टू OC स्क्वेअर प्लस CP स्क्वेअर प्लस 2OCCD आता विद्यार्थी मित्रांनो OP ची आहे त्या ठिकाणी आपण काय पुट अप करू R पुट अप करू OP चा स्क्वेअर म्हणजे R चा स्क्वेअर इज इक्वल टू OC चा स्क्वेअर म्हणजे त्या ठिकाणी H चा स्क्वेअर प्लस CP चा स्क्वेअर म्हणजे या ठिकाणी CP साठी दिलेल्या R0 चा काय होईल स्क्वेअर प्लस 2 इंटू OC साठी काय EH इंटू CD साठी त्या ठिकाणी काय आहे कोणते व्हेरिएबल आहे x आणि मग विद्यार्थी मित्रांनो R स्क्वेअर इज इक्वल टू H स्क्वेअर प्लस R0 स्क्वेअर प्लस ट्वाइस HX अशा त्या ठिकाणी आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे आता हे जे इक्वेशन मिळाले ना ह्या इक्वेशनला आपण इक्वेशन नंबर काय देतोय इक्वेशन नंबर देतोय 7 आता विद्यार्थी मित्रांनो मला जे इक्वेशन नंबर 7 मिळाले त्या इक्वेशन 7 ला आपण कशाने मल्टिप्लाय करतोय dm ने मल्टिप्लाय करतोय आणि म्हणून मी म्हणतोय मल्टिप्लाय इक्वेशन 7 मल्टिप्लाय इक्वेशन 7 बाय dm आणि विद्यार्थी मित्रांनो लगेच हे इक्वेशनला आपण काय करू इंटिग्रेट करू मल्टिप्लाय इक्वेशन 7 बाय dm and integrating it आणि मग आता विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला नवीन इक्वेशन काय मिळेल dm into r स्क्वेअर त्याचे इंटिग्रेशन इज इक्वल टू dm into h स्क्वेअर त्याचे इंटिग्रेशन प्लस dm into r0 स्क्वेअर त्याचे इंटिग्रेशन प्लस ट्वाइस hx into dm त्याचं इंटिग्रेशन विद्यार्थी मित्रांनो इक्वेशन 7 ला dm ने मल्टिप्लाय करायचं आणि इंटिग्रेट करायचं म्हणजे इक्वेशन 7 च्या प्रत्येक टर्मला dm ने मल्टिप्लाय करायचं आणि प्रत्येक टर्मला त्या ठिकाणी काय करायचं इंटिग्रेट करायचं आणि विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्याला जे इक्वेशन मिळाले त्या इक्वेशन मध्ये लास्ट टर्म जी मिळालेली आहे त्या लास्ट टर्मच्या बाबतीत आपण असं सांगू शकतो की अल्जेब्रिक सम ऑफ मोमेंट्स ऑफ all particles at a center of mass is always equal to 0 आणि मग हे इक्वेशन मध्ये लास्ट टर्म च्या ठिकाणी आपल्याला काय मिळेल 0 मिळेल आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इक्वेशन काय मिळेल आपल्याला इक्वेशन मिळेल इंटिग्रेशन ओव्हर dm into r square is equal to integration over dm into h square plus integration over dm into r0 square आता विद्यार्थी मित्रांनो हे जे आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे या इक्वेशन
स्क्वेअर म्हणजेच रिजिड बॉडीचा ओ पॉइंट मधून गेलेल्या ऍक्सिस भोवतीचा काय असतो इनर्शिया असतो आणि हा इनर्शिया त्या ठिकाणी आपण कोणत्या इलेक्ट्रॉन दाखवतो I बेस O इलेक्ट्रॉन दाखवतो आणि म्हणून इंटिग्रेशन ओव्हर dm इनटू r स्क्वेअर म्हणजे त्या ठिकाणी काय I बेस O इज इक्वल टू आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी h हे दोन पॅरलल ऍक्सिस मधले डिस्टन्स आहे ते कसं आहे कॉन्स्टंट आहे आणि म्हणून ह्या कॉन्स्टंट डिस्टन्स मुळे h स्क्वेअर ही टर्म आपण त्या ठिकाणी इंटिग्रेशनच्या बाहेर काढतो आणि म्हणून h स्क्वेअर इनटू इंटिग्रेशन ओव्हर dm प्लस आता विद्यार्थी मित्रांनो आपण यापूर्वी बघितलेले जे इक्वेशन नंबर 4 आहे त्या इक्वेशन नंबर 4 मध्ये आपल्या रिजिड बॉडीचा सी पॉइंट मधून गेलेल्या ऍक्सिस भोवतीचा इनर्शिया मिळाला होता आणि अर्थातच हा इनर्शिया काय होता I प्लस c इज इक्वल टू इंटिग्रेशन ओव्हर dm इनटू r नॉट स्क्वेअर आणि मग ही जी टर्म आहे ह्या टर्मच्या ऐवजी या ठिकाणी काय पुट करणार आहे I प्लस c हे लेटर्स किंवा ही टर्म त्या ठिकाणी पुट करणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो I बेस O इज इक्वल टू h स्क्वेअर इनटू इंटिग्रेशन ओव्हर dm स्मॉल एलिमेंटच्या मासचे इंटिग्रेशन घेतोय अर्थातच आपल्याला याच्यावरनं पूर्ण रिजिड बॉडीचा मास मिळेल आणि ते मास किती आहे कॅपिटल M प्लस I बेस c विद्यार्थी मित्रांनो I बेस O इज इक्वल टू I बेस c ही टर्म आधी लिहू प्लस h स्क्वेअर m म्हणजेच mh स्क्वेअर असे त्या ठिकाणी आपण लिहू शकतो आणि विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पॅरलल ऍक्सिस थेरम साठी आपल्याला आवश्यक असणारे जे इक्वेशन आहे ते इक्वेशन अर्थातच I बेस O इज इक्वल टू I बेस c प्लस mh स्क्वेअर हे इक्वेशन आपल्याला या ठिकाणी काय झालेलं आहे मिळालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो हा जर व्हिडिओ आपणास आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद